मुक्ताईनगरमध्ये गुटखा माफियांचा पुन्हा धुमाकूळ, प्रशासन झोपेत की हप्त्यांचा खेळ, नागरिकांचा सवाल. मुक्ताईनगर शहरासह परिसरात अवैध गुटखा विक्री पुन्हा एकदा बिनधास्त सुरू झाली आहे. गुटखा माफियांनी अक्षरशः डोकं वर काढलंय. राज्यात गुटख्यावर बंदी असतानाही चहाच्या टपऱ्या, पानठेले, किराणा दुकान आणि हातगाड्यांवर सर्रास विक्री होत असल्याचं चित्र आहे. काही दिवसांपूर्वी प्रशासनानं गुटखा साठा जप्त करून कारवाई केली होती, मात्र ती कारवाई थंडावल्यानं विक्रेते पुन्हा सक्रिय झाले. आम्हाला कुणाची भीती नाही अशा थाटात धंदा सुरू असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे संबंधित परिसरातील बीट हवालदारांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडते. बीट हवालदार नेमकं करतंय तरी काय असा सवाल नागरिकांमध्ये उघडपणे उपस्थित होतोय. त्यांच्या देखरेखीखालीच हा अवैध धंदा सुरू असल्याची चर्चा रंगते. दरम्यान लहान मुलांपासून तरुणांपर्यंत गुटख्याचं व्यसन वाढत असून कर्करोगासह गंभीर आजारांचा धोका वाढतोय. तरी पोलीस, अन्न व औषध प्रशासन आणि नगरपंचायतीकडून ठोस कारवाई होत नसल्यानं नागरिकांमध्ये संताप वाढतोय. माफियांना अभय देतंय कोण? कारवाई अचानक का थांबली असे प्रश्न उपस्थित होत आहेत. तात्काळ कठोर कारवाई न झाल्यास नागरिक आंदोलनाचा इशारा देत आहे. विशेषतः बीट हवालदारांच्या कार्यपद्धतीवर आता थेट बोट ठेवलं जात आहे. त्यांच्या भूमिकेची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरते. मुक्ताईनगरमध्ये गुटखा माफियांवर धडक कारवाई कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज करता प्रतिनिधी पंकज तायडे, मुक्ताईनगर.